नमस्कार. नमस्कार जी. आपलं नाव? माझं नाव रंजना पुसतकर. आपण कुठून आलात? मी महाराष्ट्र, नागपूर. आपला व्यवसाय काय आहे? मी एक गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 1 जानेवारी 2016ला मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायच्या अगोदर महाराष्ट्रात जी प्रचलित सर्व देवी देवतांची जी भक्ती आहे ती मी करायची, ब्रह्मा विष्णू महेशांची. तसंच श्रावण महिन्यामध्ये पिंडीवरती बेल चढवणं, नवरात्र आले तर मंदिरात जाणे. त्या व्यतिरिक्त शेगावला माझं म्हणजे जे श्रद्धास्थान होतं, गजानन महाराजाच्या मंदिरात मी महिन्यातून एकदा जायलाच पाहिजे. परिवारासहित एकदा दर्शन महिन्यातून मी घ्यायचीच. गजानन महाराजाचं म्हणजे मला श्रद्धा होती. त्यांचे उपवास, त्यांची बावन्नी, गजानन महाराजांची बावन्नी वाचल्याशिवाय किंवा बोलल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात नव्हती व्हायची. मी गजानन महाराजांची खूप भक्ती करायची आणि श्रद्धेनं करायची. व्रत, वैकल्य, सण, त्योहार, दिवाळी, दसरा, अखरपक, अखजी, पितृपूजा, तर्पण हे सगळं करायची. हे सगळं करतानाही मी दुःखी होती. दुःखाचं कारण होतं माझ्या घरातील प्रेतबाधा, जी आमच्या घरी 20 वर्षापासून जुनी प्रेतबाधा माझ्या भगतजींना होती. त्या प्रेतबाधेमुळे ते पण दुःखी होते आणि मी पण दुःखी होती. तर मी कुठल्याही देवी देवस्थानात जायची या कुठेही नतमस्तक व्हायची तर परमात्म्याच्या म्हणजे दयेने सगळं होतं, भौतिक सुख सगळं होतं, पण आध्यात्मिक सुख किंवा आंतरिक सुख जे म्हणते ते मला नव्हतं मिळत. कारण सगळं असतानाही, सगळं झाल्याच्या नंतर जर आपण कुठे स्थिर होतो तर ते आहे आत्मिक सुख, आणि ते आत्मिक सुख मला नव्हतं. त्यामुळे मी कुठे म्हणजे अशी भटकत होती. ज्यांनी कुठे सांगितलं तिथे जायची, जे भक्ती म्हटलं ती करायची. एका पंडितजीजवळ गेली, घरच्या दुःखाच्या यांनी त्रासाने विचारलं त्यांना की असं का बरं होतं. तर त्यांनी सांगितले की तुमचे पित्र जे आहे ते रुष्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला नारायण नागबलीची पूजा आणि त्रिपिंडीची पूजा करावं लागेल. मी ती पण पूजा केली. ती पूजा केल्याच्या नंतरही मला कुठलाच लाभ झाला नाही. तर मग मला कोणी सांगितलं की तुम्ही पूजा करता पण गुरु नाही केला आहे तुम्ही, आणि गुरुशिवाय कुठलाच मार्ग सफल नाही. तर मग आम्ही ठरवलं की गुरु करायचा. मग माझे भगतजी जे आहे ते एक कौंडण्य पीठाधीश्वर आहे, रामराजेश्वराचार्य म्हणून अमरावतीला. तर त्यांच्याकडे जायचे. ते जी भक्ती साधना होतीच ते मला येऊन सांगायचे की ते असे असे साधू आहेत, ते समाधी लावतात, 3-3, 4-4 तास ते समाधीत म्हणजे बसतात. ते येऊन मला सांगायचे. मग एक दिवस असं झालं की मी पण परिवारासहित माझे मुलं घेऊन त्यांच्या दर्शनासाठी गेली. दर्शनासाठी गेल्याच्या नंतर मलाही असं वाटलं की सगळेजण म्हणतात की गुरु असायला पाहिजे, तर आपणही गुरु करायला पाहिजे. तर मी 2012मध्ये त्यांना गुरु केला. त्यांनी मला कानमंत्र दिला, रामाय. मी त्या मंत्राचा जाप करत होते. त्या मंत्राचा जाप करता करता जे दुखणं मला होतं म्हणजे प्रेतबाधा आणि माझ्या मुलाला असलेली शारीरिक व्याधी, तो जेव्हापासून जन्माला आला तेव्हापासून त्याला पोटाचा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम मी त्यांना सांगायची आणि माझ्या मिस्टरांचे जो हे होतात तोही मी त्यांना सांगायची की स्वामीजी म्हणायचो आम्ही त्यांना, स्वामीजी मला असा असा त्रास आहे. तर ते म्हणायचे बेटा हे आपलं प्रारब्ध असते, ते प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतं. मला नेहमी विचार यायचा की मग जर प्रारब्ध आपल्याला भोगावं लागते तर दुःख तर संपणारच नाही, सुखी तर जीव होणारच नाही. मग सुखाचा मार्ग कुठला, काय करायला पाहिजे तर आपल्याला सुख मिळेल. मग याच्यात मी नेहमी राहायची. मग त्यांनी सांगितलं की श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या पानावर राम, श्रीराम 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 असं लिहून खडूनी, जे खडी येते त्याच्याने लिहून जर तू पिंडीवरती चढवलं तर त्याच्याने दुःखाचं हरण होते. मी ते सुद्धा करायची. आणि त्यांनी मला 1008 सांगितलेत, मी त्यापेक्षा जास्त बेलपत्र चढवायची की जेणेकरून आपल्याला सुख प्राप्त होईल. तेही करून पाहिलं त्यांनी. जे जे जसं जसं सांगितलं त्या त्या विधीने मी भक्ती करत गेली आणि यथोचित दान धर्म जे म्हणजे करायला पाहिजे ते सगळं करत गेली. तरी 4 वर्ष त्यांच्या भक्तीत राहिल्याच्या नंतरही मला सुख मिळालं नाही. मग आम्ही त्यांच्या
आश्रमातून जेव्हा निघायचो तेव्हा त्यांना आम्ही दंडवत टाकून सांगायचो की गुरुजी आता आम्ही स्वामीजी आता आम्ही घरी निघालो. तर ते एक दोनदा असं झालं की आम्हाला म्हणायचे की आता जाऊ नका, आता वेळ चांगली नाही आहे. तर आम्हाला ते थांबवायचे अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, जसंही काही वाटलं ते. आणि मग नंतर आता जा बेटा असं म्हणून आम्हाला ते सोडायचे. तर आम्हाला असं वाटत होतं की यांना सगळी माहिती आहे. आम्ही सगळा म्हणजे आपला विश्वास ठेवून ती भक्ती करत होतो. एक दिवस असं झालं की ते अमरावतीवरून निघाले आणि त्यांच्या गुरुच्या दर्शनासाठी जात होते. तर जाता जाता त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांची गाडी झाडीत जाऊन पडली. ते दुसऱ्या साईडला जाऊन पडले. त्यांचा ड्रायव्हर दुसऱ्या साईडला जाऊन पडला आणि त्यांना इथे टीचेस लागले. मग मला माहिती झालं की स्वामीजींना असा असा अपघात झाला आणि असं हे झालं. तर मग मला तेव्हा थोडं म्हणजे असं वाटायला लागलं की आपण जेव्हा आश्रमातून निघतो तर हे म्हणतात की वेळ नाही चांगली, तुम्ही नंतर जा. आणि जेव्हा मग यांच्यासोबत एवढी मोठी अघटित घटना घडणार होती तर मग हे यांना माहिती नव्हतं का? मग हे यांचं स्वतःचं टाळू शकत नाही तर आपलं कसं काय टाळण, या विचारात मी होतेच. तर मग त्यांच्या ॲक्सिडेंटनंतर माझा थोडा विश्वास डगमगायला लागला आणि मग मी थोडी विचार करायला लागली की मग आपण गुरु केल्यानंतरही गुरुची जर अशी अवस्था आहे तर मग शिष्याची काय अवस्था होईल. हे करता करताच मग मी दुसऱ्या मार्गाकडे वळली. जसं तुम्ही सांगत आहात की अगदी पूर्वीपासूनच आपल्याला परमेश्वराची खोज होती आणि त्याचप्रमाणे आपले जे संकट होते, जे आपल्या कुटुंबावर जे दुःख होतं, त्यातनं निवारण करण्यासाठी आपण बऱ्याचशा साधुसंतांकडे गेलात, देवीदेवतांची अर्चना केली, उपासतापास केले, परंतु त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा म्हणावा तसं असं समाधान आपलं झालं नाही. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी अशीच एकदा TV सिरियल वगैरे बघायचं म्हणून TV समोर बसले होते. त्यानंतर चॅनल चेंज करत गुरुजी भगवद्गीता ओपन करून सांगत होते की पूर्ण संताची काय ओळख आहे. जेव्हा त्यांनी म्हटलं की पूर्ण संताची काय ओळख आहे, मग तेव्हा मला थोडं क्लिक झालं की पूर्ण संत म्हणजेच काय, तर अपूर्णही आहे. म्हणजे पूर्ण संताची ओळख काय, तर मग अपूर्णही संत असेल. सद्गुरू काय, मग असत्य आणि सत्य असं पण म्हणजे असू शकतं. मग मला त्या सत्संगाची ओढ लागली. त्या दिवशी सत्संग मी थोडासाच बघितला. पूर्ण संताची ओळख काय एवढं हे झाल्याच्या नंतर मग इंटरव्ह्यू आला. इंटरव्ह्यू बघितला. इंटरव्ह्यूमध्ये पण मला खूपशा म्हणजे माझ्या हे शंकेचं समाधान झालं आणि मला सत्संग बघायची ओढ लागली. मी सत्संग बघितला. सत्संग बघितल्यानंतर मला माहिती झालं की सबका मालिक एक आहे. जे आपण म्हणतो किंवा ऐकतो, आजपर्यंत आपण ऐकलं. आधी तर मला वाटायचं की हिंदू धर्मात वेगळी भक्ती, मुस्लिम धर्मात वेगळी भक्ती. तर मला याविषयीही थोडं डाऊट होता की जर मनुष्य एकच आहे तर मग हे असं वेगवेगळी भक्ती केल्याने आपल्याला काय प्राप्त होईल, या गोष्टीबद्दल मला डाऊट होता. तोच डाऊट माझा गुरुजींनी क्लिअर केला की खरंच सबका मालिक एकच आहे. संत रामपालजीच्या सत्संगात मला माहिती झालं की सबका मालिक एक कोण आहे आणि तो कसा मिळेल, त्याची विधी काय आहे, त्यांनी काय प्राप्त होईल त्या भक्तीत गेल्यानंतर, हे सगळं मला 1 ते 1.5 महिन्याचा मी सत्संग ऐकल्यानंतर मला पूर्ण माहिती झाली. मग मी माझ्या घरच्यांना, माझ्या परिवारातल्या 2 मुलं, मुलगा मुलगी आणि माझे भगतजी यांना सांगितलं की आपण जी भक्तिविधी करून राहिलो ती भक्तिविधी आपली चुकीची आहे. मग चुकीची आहे तर बरोबर भक्तिविधी कुठली? मग मी त्यांना सांगितलं की असं असं आपल्यासोबत घोळ होऊन राहिला, आपण खूप अंधकारात आहोत आणि मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, तरवर से पत्ता टूट गए तो बहर न लगता डार. मनुष्य योनी, परमात्मा सांगतात की 84 लाख योनीच्या नंतर एक मनुष्य योनी मिळते आणि ती मुक्तीसाठी मिळते, मोक्षासाठी मिळते. आणि जर आपण मनुष्य योनीत आहो आणि अशी जर चुकीची भक्ती करून आपण आपला मनुष्य जन्म जर वाया खाऊ तर नंतर कधी मनुष्य योनी मिळेल. मग त्या माझ्या बोलण्यावर माझा मुलगा 10 वर्षाचा होता तेव्हा. तर तो 10 वर्षाचा मुलगा म्हणते, हो मम्मी हे बरोबर असू शकते, कारण भक्ती मार्ग जर गलत असेल तरच संसारात दुःख आहे.
संसारात दुःखाचं कारण हेच असू शकते की भक्तिमार्ग गलत असू शकते. त्या 10 वर्षाच्या मुलांनी माझं म्हणणं ऐकलं आणि स्वीकारलंही त्यांनी त्यावेळेस. मग मी माझ्या भगतजींना म्हटलं की आपण नामदीक्षा घेऊ. तर माझे भगतजी म्हणे ठीक आहे, घेऊ, आपण विचार करू. मग त्यांनी पण सत्संग बघितला, पण त्यांना एवढा सत्संग म्हणजे नाही समजायला आला. तर ते म्हणे आपण काही दिवसानंतर घेऊ. तर त्यांनी ठरवलं की नवीन वर्षाच्या दिवशी आपण नामदीक्षा घेऊ. मग मी तसेच 2-3 महिने सत्संग कंटिन्यू पाहत गेली आणि 1 जानेवारी 2016ला मी, माझे मिस्टर, माझी मुलगी, माझा मुलगा, आम्ही चौघांनीही संत रामपालजीची नामदीक्षा ग्रहण केली. जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपले जे पतिदेव आहेत त्यांनी राजराजेश्वर महाराजांची भक्ती स्वीकारली होती. त्याचप्रमाणे आपणसुद्धा त्यांच्या भक्तीत होतात, त्यांना आपण गुरुधारण केलं होतं. मग आपल्याला जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं, खरा माणसाचा जो जन्म आहे तो कशासाठी आहे आणि भक्तीची विधी काय आहे, ती विधी आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कळाली. मला हे विचारायचं आहे की महाराष्ट्र हा साधुसंतांचा देश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये बरेचसे साधुसंत झालेले आहेत आणि संत रामपालजी महाराज हे हरियाणास्थित बरवाला येथे त्यांचा आश्रम आहे. तर महाराष्ट्रातला व्यक्ती हा बरवालाला जाऊन हरियाणामध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतो, हे कसं काय शक्य आहे? महाराष्ट्रातले संत नामदेव हे कबीर साहेबाच्या सानिध्यात आल्याच्या नंतर त्यांची गुरुदीक्षा घेऊन त्यांनी आपल्या भक्तीचा मार्ग स्वीकारला. आणि मोक्षाचा मार्ग काय हा कबीर साहेबांनी 600 वर्षाच्या आधी नामदेव संत जे होऊन गेलेत महाराष्ट्रात त्यांना दिलेला होता आणि त्यांनी त्यांचा अनुग्रह घेऊन भक्ती केली. जर महाराष्ट्रातून ते जाऊन भक्ती करत होते अनुग्रह घेऊन, तर मग आपल्याला जेव्हा लाभ होऊन राहिले, जर संत रामपालजीच्या शरणात आल्याच्या नंतर आर्थिक, भौतिक, शारीरिक, मानसिक हे लाभ होऊन राहिले आणि जितकेही इंटरव्ह्यूज होतात त्या इंटरव्ह्यूजमध्ये ते लोक सांगतात की आम्हाला हे लाभ झाले, आम्हाला ते लाभ झाले. आणि खूप लांब जायची गरज नाही, तर माझ्या नागपुरात पण मी जे भगत जुळले होते आधी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनही मी त्यांना विचारलं. तर 1-2 लोकांच्या याच्यातून कोणी सांगितलं का आमचा ब्लड कॅन्सर जो होता तो दुरुस्त झाला, कोणी सांगितली का आमच्या घरात असलेली प्रेतबाधा दुरुस्त झाली. तर मग जेव्हा सुख देऊन राहिले ते हरियाणात का असे ना, पण आपल्याला आपल्या घरी सुख मिळून राहिले, तर मग आपण का बरं मागे राहायचं? जेव्हा सुखाचा मार्ग मग तो कुठेही का असे ना जर आपल्याला मिळून राहिला तर तो घ्यायचा का बरं नाही? आणि सत्संगात मी ऐकलं होतं संत नामदेवाला नामा छिपा ओम तारी पीछे सोहम भेद उचारी सार सबद पाया जगलोई आवागमन बहुर ना होई. तर मग हे येणं जाणं, जन्म आणि मृत्यू हे केव्हा टळू शकते हे मला सत्संगात कळलं की मनुष्य योनीत पूर्ण मोक्ष मिळू शकते. आणि तो केव्हा? तर भगवद्गीतेतही सांगितलं आहे ओम तत्सत. तर हा जो ओम तत्सत मंत्र आहे हाच मंत्र कबीर साहेबांनी संत नामदेवाला दिला होता. आणि त्यात सार शब्द जो भेटन तर आवाजाने येणं जाणं बंद होईल. मग येणं जाणं बंद कबीर साहेबाच्या त्या भक्ती मार्गातून जर संत नामदेवाचं चुकू शकते तर मग आपल्यालाही मुक्ती मिळू शकते. कारण कबीर साहेबांनी जी भक्ती 600 वर्षाच्या आधी सांगितली तीच संत रामपालजी आज आपल्याला सांगून राहिले. तोच नाम उपदेश, तोच अनुग्रह संत रामपालजी देऊन राहिले. मग आपण का बरं मागे राहायचं? आपणही नामदीक्षा घ्यायची हे मी ठरवलं. जसं तुम्ही आता उल्लेख केलात की संत रामपालजी महाराजांकडनं ज्या साधकांनी गुरुमंत्र घेतला किंवा त्यांचा अनुग्रह घेतला तर त्यांना बरेचसे लाभ प्राप्त झालेत आणि ते साधक आज स्वतःची मुलाखती देत आहेत, इंटरव्ह्यू देत आहेत. तर तशाच प्रकारचा काही लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर बघावयास मिळाला का? हो, सगळ्यात पहिला महत्त्वाचा लाभ म्हणजे तर मला पूर्ण मोक्षाचा मार्ग मिळाला. दुसरा लाभ जो होता, माझा मुलगा जो त्रस्त होता 10 वर्ष मी त्याला मेडिकल लाईनमध्ये कुठे ना कुठे होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक ज्यांनी जे सांगितलं ते मी 10 वर्ष करून चुकली, पण मला त्यात यश आलं नाही. पण संत रामपालजीच्या शरणात आल्याच्या नंतर 3 महिन्यात, फक्त 3 महिन्यात माझ्या मुलाला त्या त्रासापासून पूर्णतः मुक्तता मिळाली. ज्या दिवशी मी नामदीक्षा घेतली त्या दिवशी मी दंडवत घालून गुरुजींना संत रामपालजीला म्हटलं का जर तुम्ही सद्गुरू असाल, पूर्ण संत असाल किंवा परमेश्वर असाल, जे कोणी असाल, तर माझ्या मुलाच्या या दुःखाने आणि माझ्या घरातील दुःखाने मी त्रस्त आहोत, तर या दुःखातून तुम्ही मला पूर्णपणे बाहेर काढाल
तर मी त्या दिवशी पहिल्यांदा दंडवत टाकून त्यांना विनवणी केली. परमात्म्याच्या दयेने, गुरुजीच्या, संत रामपालजीच्या भक्तीने माझ्या मुलांनीही भक्ती केली, मीही भक्ती केली. 3 महिन्यात सरजी म्हणजे एक गोळी, एक इंजेक्शन आणि त्याचं ऑपरेशनही म्हणजे ठरवलं होतं. नागपूरला एलेक्सिस हॉस्पिटल आहे, एलेक्सिस हॉस्पिटलला त्याचं ट्रीटमेंट सुरू होतं आणि तिथे त्याला मेजर ऑपरेशनही सांगितलं होतं. पण मला जेव्हा हे ज्ञान माहिती झालं तेव्हा मीच म्हणजे भगतजींना म्हटलं की नाही, आपण ऑपरेशन नाही करू, आपण पहिले या मार्गात जाऊन भक्ती करून पाहू, नंतर काय ते ठरवू. तर मग मी तेव्हा दंडवत जेव्हा घातली तेव्हा मी ठरवलं की मी गोळी देणार नाही, मी इंजेक्शनही देणार नाही आणि ऑपरेशनही करणार नाही. जर परमेश्वर आहे तर मग ऑपरेशनची काय गरज. तर खरोखरच सरजी 3 महिन्यात माझ्या मुलाची जन्मापासून जी चालत आलेली जी म्हणजे दुःख होतं ते 3 महिन्यात नष्ट झालं. हा सगळ्यात मोठा चमत्कार. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्या जो मुलाला जो जन्मतः जो आजार होता तो पूर्णपणे दूर झाला. तर मला हे विचारायचं आहे की या गोष्टीला आजच्या घडीला, आज 2023 चालू आहे, किती दिवस लोटले आहेत आणि कधीपासून आज आपला मुलगा कुठल्या प्रकारचं मेडिसिन किंवा कुठल्या प्रकारचे मेडिकल ट्रीटमेंट घेत नाही आहे? 2016मध्ये तो 10 वर्षाचा होता. आता 6 वर्ष झाले त्यांनी नामदीक्षा घेतली. ठणठणीत बरा आहे तो आणि सगळ्या क्रिया नॉर्मल करतो. तो जेवण करणे, शाळेत जाणे, सगळं नॉर्मल करतो तो. आता 12वीला आहे तो. या व्यतिरिक्त आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय आणखीन अनुभव आलेत का? अजून एक दुसरा अनुभव मी सांगू इच्छितो. माझे वडील, मी भक्तिमार्गात आल्याच्या नंतर मला नेहमी वाटायचं, संत रामपालजी आपल्या सत्संगात सांगतात की धन्य हो आप और आपके मात पिता. तर नेहमी मी त्यांना म्हणायची की गुरुजी, माझी तर धन्यता सिद्ध झाली, पण माझे आई वडील तुमच्या शरणात नाही तर त्यांची धन्यता सिद्ध व्हायची आहे. तर मला नेहमी वाटायचं की त्यांनीही हा गुरुमंत्र घ्यायला पाहिजे. तर काही दिवसाच्या नंतर असं झालं की 2020मध्ये त्यांच्याच गावाच्या शेजारी गुरुजीचं सत्संग झालं, संत रामपालजीचं. त्याच सत्संगात मी त्यांना बोलावलं. पहिल्या सत्संगात परमेश्वराची एवढी दया झाली की पहिल्याच सत्संगात त्यांनी संत रामपालजीची गुरुदीक्षा घेतली 2020मध्ये. जेव्हा त्यांनी नामदीक्षा घेतली तेव्हा त्यांना हर्नियाचा त्रास होता. तो त्रास त्यांनी मला कधीच सांगितला नव्हता, पण त्यांनी त्यांच्या मुलाला हा त्रास सांगितला होता. तर मुलगा म्हणाला की WCLमध्ये आहे माझा भाऊ, तर तो म्हणाला आपण दवाखान्यात जाऊ आणि याचं ऑपरेशन होते, आपण ऑपरेशन करू. परंतु माझ्या वडिलांना त्याची भीती वाटत होती की ऑपरेशन, कारण त्यांचं एक आधी हाताला गाठ आली होती, तर ऑपरेशन झालं होतं त्या गाठीचं, तर ऑपरेशन थिएटरची त्यांना भीती वाटत होती. तर ते आतमध्ये असे म्हणजे दुःखी होते. तर त्यांचं सुद्धा जे हर्नियाचा त्रास आहे तो 6 महिन्यात बिना ऑपरेशननं, बिना गोळीने, कुठलंच इंजेक्शन नाही, कुठलीच औषध नाही, कुठल्याच दवाखान्यातही गेले नाही आणि ऑपरेशनही केलं नाही. मग ते 6 महिन्याच्या नंतर मला सांगतात की बेटा मला असा त्रास होता, जेव्हा मी नामदीक्षा घेतली तेव्हा मी या त्रासाने दुःखी होतो, तर मला या त्रासातून गुरुजींनी माझी मुक्तता केली. तर हा दुसरा लाभ, मेडिकल लाईनमधला हा माझा दुसरा अनुभव. आणि या भक्ती मार्गात आल्याच्या नंतर लाभ तर म्हणजे छोटे मोठे अनगिनत आहे, म्हणजे सांगू नाही शकत इतके आहे. पण मी माझे मेन लाभ तुम्हाला सांगेन. मला आर्थिक लाभ पण खूप झालेत. जेव्हा मी संत रामपालजीच्या शरणात यायची होती तेव्हा आमच्या घरी शेती घ्यायचा विचार खूप आधीपासून सुरू होता. तर माझं लग्न झालं तेव्हापासून आम्ही शेती शोधायचो. तर कुठे पाणी नव्हतं, तर कुठे रोड टच नसायची, तर कुठे शेती कमी असायची, तर त्याची उत्कृष्टता नसायची. पण संत रामपालजीच्या शरणात आल्याच्या नंतर 2016ला मी शरणात आली. 2017ला गुरुजीच्या दयेने, संत रामपालजीच्या दयेने 10 एकराचा प्लॉट, रोड टच, जिथे 12ही महिने पाणी अवेलेबल आहे आणि 24ही तास तुम्ही तिथं काही कार्य करू शकता, अशा ठिकाणी 10 एकराचा प्लॉट गुरुजीच्या दयेने मला मिळाला. सरजी, ज्या दिवशी आम्ही शेती बघायला गेलो आमच्याजवळ पैसे नव्हते आणि लाखोचा व्यवहार होता, 1-2 रुपयाचा नव्हता. पण संत रामपालजीची अशी दया झाली की जी 20 लाख रुपये याची व्हॅल्यूची जी जमीन होती ती 14 लाख रुपये एकराने आम्हाला मिळाली आणि त्याची रजिस्टर पण लागली आणि ते पैसे पण संत रामपालजीच्या दयेने पूर्णपणे तो व्यवहार
कंप्लीट झाला. हा एक लाभ मला भक्तीत आल्यानंतर झाला. दुसरा लाभ, आमच्या घरी भगतजी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत होते. तर त्यांच्या पार्टनरनी त्यांना धोका देऊन काही करोडो रुपये घेऊन तो निघून गेला. तेव्हा भगतजींना विचार आला की व्यवसाय तर एकच होता, आता काय करायचं. व्यवसाय पूर्ण डुबीत आला, आता काय करायचं. पण माझ्या गुरुवर पूर्ण भरोसा होता. म्हटलं तुम्ही घाबरून जाऊ नका, आपण परमात्मा दया करेल, आपणही काही नाही काही करू आणि सगळं व्यवस्थित होईल. मग परमात्माने प्रेरणा केली. अजून कुठून तरी त्यांनी व्याजाने पैसे आणले. व्याजाने पैसे आणून 10 एकर लेआउटसाठी जागा घेतली. 10 एकर जागा घेतल्याच्या नंतर प्लॉटिंग केली, डेव्हलप केलं तिला आणि आता प्लॉट विकायचे. तर आमच्या इथे भगतजी म्हणे की आपण इनॉग्रेशन करू. मी म्हटलं नाही, आपण इनॉग्रेशन करू नये, गुरुजीचे तसे आदेश नाही आहे. इनॉग्रेशन न करताही आपलं लेआउट बुक होईल. परमात्म्याच्या दयाने, गुरुजी संत रामपालजीच्या दयाने होईल, सगळं व्यवस्थित होईल. तर लेआउट बुकिंग व्हायच्या अगोदर आता सुरुवात होणार तेव्हा पहिलं लॉकडाऊन घोषित झालं. पहिलं लॉकडाऊन घोषित झाल्याच्या नंतर भगतजी म्हणते आता काय करायचं. व्याजाने आणलेला पैसा आणि समोर असे दिवस. पण माझा पूर्ण भरोसा होता. मी संत रामपालजीला दंडवत टाकायची आणि म्हणायची, मारणारही तुम्हीच आणि तारणारही तुम्हीच. तुम्ही जे कराल तो निर्णय माझा तुमच्यासोबतच राहील. मी सरजी, पहिल्या लॉकडाऊनमध्ये मी कुठेही 1 रुपयाची कुणाला दलाली न देता, कुठेही पेपरमध्ये ॲड न छापता, कुठेही एक पोस्टर न लावता 10 एकराचं लेआउट जे आहे माझं ते करोना कालमध्ये फक्त आणि फक्त फोनवर बुक झालं. तर हा चमत्कार नाही म्हणावं तर काय म्हणावं. आणि करोना कालमध्ये तर हा मला दुसरा लाभ झाला. ताई, आपण जसं मगाशी उल्लेख केला की आपल्या ज्या पतीला आहे त्यांना अगदी म्हणजे पूर्वीपासूनच 20 वर्षापासून त्यांना भूतबाधा होती आणि त्यातून मुक्तता करण्यासाठी आपण बरेचसे मार्ग अवलंबले, बऱ्याचशा देवीदेवतांची पूजा केली, त्याचप्रमाणे गुरुसुद्धा आपण धारण केले होते. तर त्यातनं कुठलाही त्यांना आराम मिळाला नाही. तर मला हे विचारायचं आहे की आजच्या घडीला आपल्या पतिदेवांना त्या व्याधीतनं कुठल्या प्रकारचा, कुठल्या स्वरूपातला आराम आज मिळालेला आहे का? जी सर जी. संत शरण में आने से आई टले बला, जो मस्तिष्क में होसली वो काटे में टल जा. हे मी ऐकलं होतं आणि त्याच कारणाने मी संताच्या सानिध्यात गेली होती की जेणेकरून आपल्या नशिबातले पापरूपी काटे कमी होईल आणि आपलं दुःख कमी होईल. पण त्यांनी मला प्रारब्ध म्हणून चूप बसवलं की हे आपलं प्रारब्ध आहे. पण संत रामपालजीच्या शरणात आल्याच्या नंतर माझं ते दुखणं जे आहे ते पूर्णपणे बरं झालं. पूर्णपणे. त्यांना जी प्रेतबाधा होती त्या प्रेतबाधेमुळे त्यांना पूर्ण त्याच्या शरीराची आग होत होती. पूर्ण शरीर त्यांचं जळत होतं, तळपायापासनं तर डोक्यापर्यंत कंटिन्युअसली. तर हा त्रास त्यांना खूप होता आणि त्यांचं काही वेळेस असं विचित्र वागणं, म्हणजे कुठलंही निगेटिव्हिटी जर असली तर म्हणायचे हे तुझ्यामुळं झालं. काही घरात अघटित घडलं किंवा काही झालं तर ते मला म्हणायचे की ही तुझ्यामुळं झालं, तुझं डिसिजन होतं हे. पण मला नेहमी असं वाटायचं का मी काहीही न करता हे माझ्यावर का बरं असे आरोप करतात. मग कधी कधी इतके चांगले राहायचे ते की मला म्हणजे प्रश्न यायचा की कधी असे का बरं वागतात हे. पण संत रामपालजीच्या शरणात आल्यावर त्यांची भक्ती केल्याच्या नंतर हळूहळू त्यांच्यात चेंजेस व्हायला लागले. त्यांना आता शरीर जळत नाही आणि ते स्वतःही सांगतात की मलाही खूप आतून असं म्हणजे चांगलं वाटतं जेव्हापासून मी भक्ती घेतली तेव्हापासून. जसं की आपण संत रामपालजी महाराजांकडनं जेव्हापासून गुरुदीक्षा घेतली, त्यांच्या मार्गात जेव्हापासून आपण आलात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला अनगिनत अशा स्वरूपात बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त झालेत. आर्थिक स्वरूपात, मानसिक स्वरूपात. त्याचप्रमाणे आत्मज्ञान झालं आणि मोक्षाचा मार्ग आपल्याला कळाला. जी परमेश्वराची खोज आपल्याला हवी होती ती मिळाली. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही गरजवंत आहे, जे काही त्रासानी आज ग्रस्त आहेत, आपल्या दुःखापासून मुक्तता ते शोधत आहेत, त्याचप्रमाणे ज्यांना परमेश्वराची ओढ आहे आणि भक्तीचा मार्ग काय आहे याची त्यांना ओळख नाही, अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संदेश तर नाही, पण मी त्यांना प्रार्थना करू इच्छितो
की माझ्यासारख्या अशा अनंत बहिणी आहेत की ज्या दुःखी आहेत, बंधू भगिनी जे कोणी दुःखी आहेत, त्यांनी संत रामपालजीचं जे लिखित पुस्तक आहे किंवा त्यांचे जे सत्संग चालतात ते ऐकावे, एक पुस्तक तरी वाचावं. कारण आपण भक्ती जेव्हा करतो तर किती नानाविध प्रकारच्या त्यात पोथी पंचांग इतकं सगळं म्हणजे वाचत असतो. ते वाचता वाचताच एक छोटंसं पुस्तक संत रामपालजीने ज्ञानगंगा लिहिली आहे. ती एक पुस्तक तुम्ही वाचून बघा, तेव्हा कळेल की आपण काय करून राहिलो आणि काय करायला पाहिजे. आणि जर जो कोणी दुःखी असेल आणि त्याला सुखी जर व्हायचं असेल तर विश्वात एकमेव भक्ती आणि एकमेव सद्गुरू संत रामपालजी असे आहे की ते तुमच्या सगळ्या दुःखाचं निराकरण करू शकतात. आणि ती भक्ती अशी निर्मळ भक्ती आहे की त्यामुळं तुम्ही जीवन सफल करू शकतात. जो जन्म तुम्हाला मनुष्य योनी मिळाली आहे मोक्षासाठी, ती आपली सफल करू शकता. जर साधकाने आपल्या ज्या आव्हानाला स्वीकृती दिली आणि त्याचप्रमाणे त्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आवडलं असेल आणि त्याला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? जे कोणी मला बघत आहे किंवा ऐकत आहे माझं म्हणणं, तर जिथे ज्या चॅनलवरती सुरू आहे त्या खाली एक पट्टी चालते, त्या पट्टीवरती फोन नंबर फ्लॅश होतात. ते फोन नंबर संत रामपालजीच्या आश्रमाचे असतात. त्या फोनवरती तुम्ही फोन करा आणि आपल्या जवळच्या नामदान स्थळाची माहिती मिळवा. आज संत रामपालजीच्या दयेने 500-550च्या जवळपास नामदान स्थळ उघडले आहे. तर आपल्याजवळ कुठलं नामदान स्थळ आहे त्याचा शोध तुम्ही त्या नंबरवरती करू शकता आणि नामदानावरती जाऊन गुरुदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे आज जगभरात 500च्या वरती आज नामदान केंद्र उपस्थित आहेत आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की त्या साधनेला, त्या गुरुदीक्षेला घेण्यासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही, एकही रुपया द्यावा लागत नाही. ती गुरुदीक्षा निःशुल्क आहे, निःशुल्क गुरुदीक्षा आहे. आणि उलट आपण गुरुदीक्षा जर घेतली तर गुरुदीक्षा मिळाल्यानंतर गुरु गोविंदची स्वरूप असलेले एक फोटो, एक अमृतजल आणि एक प्रसाद आणि एक भक्तिबोध म्हणून पुस्तक ते फ्री ऑफ कॉस्ट दिले जाते. त्याचा एकही रुपया, एकही पैसा घेतला जात नाही. निःशुल्क नामदीक्षेची सुविधा संत रामपालजीने अख्ख्या विश्वामध्ये चालवलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद जी. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.